आपण आपलं आयुष्य अगदी साध्या पद्धतीने कोणाच्याही आधात नसताना जगत असताना सतत कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात टॉक्सिक प्रकारची लोक आपल्याला भेटत असतात आणि ती आपलीच जवळची असतात. पण अशा लोकांपासून स्वतःला दूर देखील ठेवता आलं पाहिजे. चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. पहा, टॉक्सिक, अपमानित आणि सतत टोमणे मारणाऱ्या लोकांपासून होणारा मानसिक त्रास हा खूप भयंकर असतो. वेलकम टू माय चॅनेल थॉट्स. चॅनेलवर नवीन असाल तर पुन्हा सांगते, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पहा, एखादं रोपटं जेव्हा नाजूक असतं तेव्हा त्याला कसं हाताळायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. आपल्या बालपणीचे दिवस आठवले तर त्यांना जसं जपलं जातं तसंच ते कोमेजू नाही म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. त्यांच्या मनाचा विचार केला जातो. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या जातात. आईवडिलांकडून आपल्याला मिळणारं प्रेम हे प्रत्येक मोठं झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीकडून मिळेलच असं नाही. त्यामुळे स्वतःला आधी लहानपणापासूनच इतकं स्ट्रॉंग बनवा की जेव्हा आपण स्वतः आपलं आयुष्य जगायला निघू तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण इतकं बलशाली असलं पाहिजे की आपल्याला चांगल्या वाईट लोकांपासून स्वतःला वेळीच सावरता आलं पाहिजे. जी लोक आपल्याला त्रास देतात, सतत टोमणे मारतात, अशा लोकांपासून स्वतःला वेळीच सावध करा. स्वतःला वेगळं करा. नाहीतर जर आपण सहन करत राहिलो तर आपण स्वतःला कधी एकटे करून घेऊ हे आपल्याला देखील समजणार नाही. आणि एकटं पडण्याचं दुःख हे खूप भयंकर असतं. अशा वेळेस आपल्या होणाऱ्या वेदना या कोणाला सांगताही येत नाही. आणि बोलणाऱ्या लोकांची तोंड ही आपण बंद देखील करू शकत नाही, कारण आपण ते आधी सोसलेलं असतं. त्यामुळे सोसण्याआधी 1000 वेळा विचार करा आणि त्याचा व्यक्तिगत अभ्यास करा की हे नेमकं कशामुळे घडतं आणि कोणती लोक आहेत जी आपल्याला त्रास देतात. जर तुमचा हेतू हा व्हिडिओ मध्ये सोडून जाण्याचं असेल तर यापासून तुम्ही आत्ताच दूर जा, कारण की असं काही सत्य मी तुम्हाला तुमच्या लोकांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला समजणार आहे. ते आधीपासून तुम्हाला संपूर्ण ऐकावं लागणार आहे की तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असू शकतात जे तुमच्या हास्याच्या मागे तुमच्या अपयशाचा मार्ग तयार करतील. जर तुम्हाला जीवनात हवे असेल यश तर काही लोकांपासून अंतर ठेवणं शहाणपणाचं आहे. लोक विषासारखे असतात जे हळूहळू तुमचं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त करतात. तुमचा शत्रू तुमचे दुसरे कोणी नसून जवळचेच असतात जे पाठीत खंजीर असतात. हे खूप भयानक सत्य आहे. शत्रू फक्त तलवार घेऊन येत नाही. काही लोक हसत हसत तुमचं आयुष्य खराब करतात. मी आज तुम्हाला काही विषारी लोकांबद्दल सांगणार आहे जे आयुष्यात असं काही तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की या व्हिडिओच्या शेवटी देखील काही अशी माहिती, अशी माणसांची ओळख तुम्हाला होणार आहे की तुमच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या विजयाकडे तुमची पावलं जातील. कधी जाणवलं आहे का की आयुष्यात सर्व काही असूनही काहीतरी आहे जे तुम्हाला आतून भयंकर आणि खूप काही स्वप्न पाहायला, मेहनत करायला प्रवृत्त करत आहेत, पण यश येतंय, अपयश येतंय. कदाचित याचं कारण जवळची लोक असतात. तुमचा सर्वात मोठा शत्रू तलवार समोर घेऊन येत नाही तर तो शेजारीच असतो, हसतो, सल्ला देतो, पाठीत वार करतो. अशा अनेक लोकांना वेळीच ओळखायला शिका. जर तुम्ही कितीही मेहनत केली तर वर चढू शकणार नाही. आज मी तुम्हाला अशाही लोकांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला यश, शांती तुमच्या हरवून घेणारे आहेत. ती तुमची आयुष्यामध्ये यश, शांती बदलेल. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटी देखील मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यातून तुमच्या चेहऱ्यावरची विषारी लोकांना तुम्ही ओळखू शकाल. पहिला प्रकार म्हणजे स्वार्थी लोक. आपण नेहमी स्वार्थी लोकांपासून सावध राहिले पाहिजे. असे लोक जे नेहमी फक्त आपल्या फायद्याचाच विचार करत असतात. त्यांना इतरांच्या हिताची किंवा भावनांची काहीच पर्वा नसते. त्यांच्यासाठी फक्त त्यांचा फायदा महत्त्वाचा असतो. म्हणूनच अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नका, कारण त्यांच्यापासून जितके शक्य तितके दूर राहावे. कारण असे लोक संधी मिळतात कोणताही विचार न करता आपल्या फायद्यासाठी कोणालाही कुठल्याही क्षणी धोका देऊ शकतात. दुसरा प्रकार असा आहे की क्रोधी लोक. असे लोक जे अगदी क्षुल्लक कारणावरून सहज चिडतात, जे नेहमी रागाच्या भरात वागतात. ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही मोठी अडचण निर्माण करतात. अशा लोकांना कोणाचेही नसणे हेच त्यांचे खरे रूप असते. हे लोक कधीही कोणावरही राग काढून त्यांचा अपमान करू शकतात किंवा नुकसान घडू शकतात. जेव्हा एखाद्याच्या व्यक्तीला राग येतो तेव्हा त्याला योग्य अयोग्य यामधला फरक दिसत नाही. म्हणूनच रागीट स्वभाव असलेल्या लोकांवर विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याशी शक्यतो
लांबच नातं ठेवावं. तिसरा मुद्दा म्हणजे अतिस्तुती करणारे लोक. जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे सतत कोणताही ठोस कारण नसतानाही तुमचं कौतुक करत असतील, तर अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे. हे लोक तुमचं मन जिंकून तुमच्याकडून आपलं काम करून घेण्यासाठी तुमची स्तुती सुमनांनी स्वागत करतात. खरं पाहिलं तर अशा लोकांना तुमच्याशी कोणतीही भावनिक तडजोड नसते, जोड नसते, जे कधीच तुमच्या कमतरतांची जाणीव करून देत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या चुका ओळखण्यात अपेक्षित ठरता आणि अंधारातच राहता. असे लोक केवळ तुमच्याकडे असलेल्या सत्ता, पैसा किंवा स्थान यामुळेच तुमच्याशी जोडलेले असतात. पण एकदा का तुमचं वेळ किंवा पैसा कमी झाला की हेच लोक अचानक तुमच्यापासून दूर जातात. आणि जे अधिक सामर्थ्यशाली किंवा श्रीमंत असतील अशाच लोकांना कधीही आपला खरा मित्र किंवा हितचिंतक समजू नका, जे फक्त तुमच्या उपयोगांसाठी तुमच्याशी संबंध ठेवतात. अशा ढोंगी करणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहावं. चौथा प्रकार असा आहे की नशा करणारे लोक. नशा कुठल्याही प्रकारचा असो, तो माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करतो. नशेची सवय माणसाला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते आणि त्याच्यासोबत त्याच्या जवळच्या लोकांनाही संकटात टाकते. दारू पिणारे, ड्रग्स, जुगार खेळणारे असे अनेक लोक आपल्याला नियंत्रणाबाहेर वागतात. अशा लोकांशी मैत्री करणं किंवा त्यांच्यासोबत राहणं हे तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतं. हे लोक कोणत्या क्षणी काय करणार हे सांगणं शक्य नसतं. त्यांच्या संगतीमुळे तुम्ही अशा एखाद्या लोकांच्या संकटात सापडू शकता, जिथून बाहेर पडण्यासाठी तुमचे अनेक वर्ष खूप पैसे खर्च होतील. म्हणून अशा लोकांपासून लांब राहणं हीच तुमची खरी अर्थाने हित आहे. पुढचा प्रकार म्हणजे सतत खोटं बोलणारे लोक. जे लोक प्रत्येक वेळी खोटं बोलतात अशा लोकांपासून शक्य तेवढं अंतर आवश्यक ठेवा. हे लोक खोटं बोलून तुम्हाला दुसऱ्या विरुद्ध चिथावू शकतात किंवा विषय भडकवू शकतात. हे इथल्या गोष्टी तिथल्या गोष्टी इथं सांगण्यात पटाईत असतात. आपलं काम साध्य करण्यासाठी हेही तुमच्याविषयी खोटं बोलून तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. अशा लोकांशी मैत्री करणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. त्यामुळे शहाणपण याच्यातच आहे की अशा खोटारड्या लोकांपासून स्वतःला लांब ठेवावं आणि त्यांच्यापासून शक्य तितकं सावध राहावं. पुढचा प्रकार म्हणजे फसवणूक करणारे लोक. असे लोक जे इतर कोणालाही आधीच फसवलेले असतात, ते कधीही तुम्हाला धोका देऊ शकतात. ते लोक सुरुवातीला गोड गोड बोलून प्रेमाचं आणि काळजीचं नाटक करत तुमचं मन जिंकतात आणि तुमचा विश्वास संपादन करतात. पण त्यांच्या या बोलण्यात आणि वागण्यात एक जाळं लपलेलं असतं, जिथं ते तुम्हाला अडकवतात आणि मग तुमचा वापर करून घेतात. हे लोक इतक्या हुशारीने आपली भूमिका निभावतात की तुम्हाला कधीच कळत नाही की तुम्ही वापरले जात आहात. सुरुवातीला हे तुमच्यासमोर मोठमोठी स्वप्न रंगवतात, तुमचं मन जिंकतात आणि तुमच्या आयुष्यात एक खास स्थान निर्माण करतात. पण जे तेव्हा तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून होतात, तेव्हा हीच लोक त्यांची खरी ओळख दाखवतात. त्यांचा एकमेव हेतू असतो तुमचा वापर करून घेणं. त्यांना तुमच्याशी कोणताही भावनिक संबंध नसतो. एकदा का त्यांना वाटलं की त्यांचं काम पूर्ण झालं किंवा त्यांना तुमच्याशी काहीही रस उरलेला नाही, की हे लोक लगेच तुमचा विश्वास तोडतात, खोट्या कारणांमागे दबतात आणि तुम्हाला धोका देऊन निघून जातात. आणि त्यांच्या या फसवणुकीने ते तुम्हाला आयुष्यात असं जखम देऊन जातात की कदाचित कधीच ते भरू शकत नाही. अशा लोकांपासून सतत सावध राहा, कारण जर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात तर तुमचं आयुष्य हे नकारकारक होऊ शकतं. हे लोक तुमचं मानसिक, भावनिक संतुलन, कधी कधी आर्थिक नुकसानही करून जातात, ज्यामुळे त्यांचं खरं रूप ओळखणं आणि वेळेवर त्यांच्यापासून दूर जाणं हे तुमच्या भल्याचं आहे. पुढचा प्रकार म्हणजे गुपित न ठेवणारे लोक. जर एखादा माणूस दुसऱ्याचं गुपित तुमच्यासमोर उघड करत असेल तर हे नक्कीच समजा की तो तुमचंही गुपित इतरांसमोर सांगेलच. अशा लोकांना कोणतीही गोष्ट गुप्त ठेवता येत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून कुठलीही खाजगी गुपित किंवा वैयक्तिक गोष्ट सांगणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. जर अशा व्यक्तींना तुमचं एखादं खोल गोष्ट गुपित समजलं तर भविष्यात ते त्याचा गैरफायदा घेऊन त्याला ब्लॅकमेल देखील करू शकतात. त्यांच्यापासून जबरदस्तीने काही गोष्टी घेऊ शकतात किंवा तुमचं गुपित सर्वांसमोर फोडून समाजात तुमचं नाव खराब करू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना चुकून सुद्धा तुमचं गुपित सांगू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अशा लोकांपासून सावध राहा. जर हे मुद्दे तुमच्या उपयोगाचे वाटले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. पुढचा प्रकार म्हणजे मूर्ख लोक. माणसाने मूर्ख व्यक्तींपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांना
कितीही समजावलं तरी ते काहीही समजून घेत नाहीत. अशा व्यक्तींना त्यांच्या भल्यासाठी दिलेले सल्लेही व्यर्थच वाटतात. ते सतत निरर्थक वाव्यात करतात आणि त्यामुळे ज्ञानी माणसाचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा देखील वाया जातो. मूर्ख व्यक्तींना शहाणपणाचं काही समजण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वाळवंटात पाणी शिंपडण्यासारखं आहे. म्हणूनच अशा मूर्ख लोकांपासून दूर राहणं हेच योग्य. पुढचा प्रकार म्हणजे नकारात्मक विचार करणारे लोक. नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून नेहमी लांबच राहावं. हे लोक सतत परिस्थिती आणि लोकांबद्दल तक्रारी करत असतात आणि आपल्या अपयशाचं खापर इतरांच्या डोक्यावर फोडतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत वाईटच दिसतं. अशा लोकांच्या सततच्या तक्रारी, रडगाणं आणि नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या विचारशक्तीवरही होतो. त्यामुळे तुम्हीही हळूहळू नकारात्मक विचार करू लागता आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ लागता. अशा लोकांच्या संगतीमुळे तुमचं आत्मबळही कमी होतं आणि तुमचं मनोबलही खचतं. ते तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी नेहमी निरुत्साहित करतात. म्हणूनच आपल्याला नकारात्मकतेच्या प्रभावात राहणाऱ्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित राहू शकू आणि सकारात्मक विचारसरणीने आपलं आयुष्य उभारू शकू. पुढचा प्रकार म्हणजे ईर्ष्याळू लोक. तुम्ही अनेकदा असे पाहिले असेल की तुमच्या ईर्ष्या करतात, तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात की ईर्ष्या केव्हाही वैरात बदलू शकते. असे लोक तुमच्याबाबत नेहमी वाईटच विचार करतात. जे लोक तुमच्याशी स्पर्धेची भावना बाळगतात ते बहुधा ईर्ष्येने भरलेले असतात. अशा लोकांपासून सतत सावध राहणं आवश्यक आहे, कारण ही लोक तुमच्या यशाच्या वाटचालीत अडथळा निर्माण करू शकतात, तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात आणि तुमचं नुकसान करतात. खरे मित्र हे तुमच्या आनंदात आनंद मानतात. तुमचं यश पाहून त्यांना जलन होत नाही, पण ते ईर्ष्याळू असतात. ते वारंवार हसत असले तरी आतून त्यांचं मन द्वेषाने भरलेलं असतं. त्यांच्या डोळ्यांतून किंवा कधीकधी त्यांच्या शब्दातून त्यांची ईर्ष्या स्पष्टपणे दिसू लागते. म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहणं तुमच्यासाठी चांगलं. पुढचा प्रकार म्हणजे नेहमी दुःखात राहणारे लोक. असे लोक असतात जे कोणीतरी ठोस कारण नसतानाही कायम दुःखी असतात. अशा लोकांपासून लांब राहणं महत्त्वाचं आहे, कारण काही लोकांना देवाने खूप काही दिलं असतं, पण तरीही ते नेहमी तक्रारीच करत राहतात, दुःखच मांडतात. अशा लोकांच्या संगतीत राहिलं तर आनंदी आणि समाधानी माणसंसुद्धा हळूहळू दुःखी होतात. जेव्हा तुम्ही सतत दुःखावर चर्चा करता, दुःखद गोष्टीच मनात साठवता, तेव्हा एक दिवस ते दुःख तुमच्या आयुष्यातही घर करतं आणि तुम्हीही दुःखीच राहू शकता. हसणं, रडणं, आनंदी राहणं आणि दुःखी राहणं हे सगळं सर्जनशील आहे. म्हणून त्यामुळे दुःखी आणि नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणं हेच योग्य. पुढचा प्रकार म्हणजे दुष्ट किंवा चरित्रहीन स्त्री. दुष्ट स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कर्कश स्वभावाच्या, अपवित्र आचार-विचार असलेल्या किंवा विकृत मनोवृत्तीच्या अशा स्त्रियांच्या सहवासापासून दूर राहणं हे तुमचं हित आहे. अन्यथा तुमचं मानसिक स्वास्थ्य तर हरवलेलं, पण त्याच्यासोबतच तुमचा वेळ, पैसा आणि प्रतिष्ठा सुद्धा नष्ट होईल. जर एखादा सज्जन पुरुष अशा स्त्रीच्या संपर्कात आला तर त्याला घरात, कुटुंबात आणि समाजात निंदा सहन करावी लागते. त्यामुळे अशा स्त्रियांपासून दूर राहणं आणि त्यांचा सहवास टाळणं हे शहाणपणाचं आहे. पुढचा प्रकार म्हणजे घमंडी लोक. असे अनेक लोक असतात जे प्रत्यक्षात काहीही नसताना देखील स्वतःवर खूप गर्व करतात आणि इतरांवर जबरदस्तीने आपली हुकूमत बसवतात. काही लोक इतके श्रीमंत, पदवीधर आणि प्रतिष्ठित असतात की त्यांना सगळं मिळालं असतं आणि ते त्याचा गर्व करतात. दोन्ही प्रकारच्या लोकांपासून सावध राहणं फायदेशीर ठरतं. अन्यथा हे लोक तुम्हाला कठीणपणे वाटतात आणि नेहमीच तुम्हाला नीच दाखवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात प्रत्येक माणसामध्ये थोडासा घमंड असतो, पण जो जास्त प्रमाणात असतो तो कधीच खरा मित्र नसू शकतो. जर तुमचा कोणताही मित्र नेहमी तुमचं म्हणणं नाकारून फक्त स्वतःच म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत असेल तर तो अहंकारी आहे. असे लोक स्वतःच्या दृष्टिकोनासाठी तासनतास वाद करू शकतात. त्यांना तुमचं काय म्हणणं आहे याची फारशी पर्वा नसते. त्यांच्या दृष्टीने तेच सर्वात बरोबर असतात आणि ते कधीच स्वतःच्या चुकीची कबुली देत नाहीत. अशा लोकांशी वागण्याचा एक मार्ग आहे, त्यांची हर एक गोष्ट मान्य करता राहा. पुढचा प्रकार म्हणजे विपरीत स्वभाव असलेले लोक. जसं साप किंवा नेवला, बकरी आणि वाघ, हाती आणि सिंह किंवा कुत्रा हे एकत्र कधीही मित्र होऊ शकत नाही. तसंच आपल्याला आपल्या स्वभावाच्या विरोधी असलेल्या लोकांपासून स्वतःला दूर राहावं लागेल. जरी आज ते लोक तुमच्यावर प्रेम करत असले तरी ते त्यांच्या स्वभावानुसार कधीतरी बदलतील आणि त्यांचा परिणाम तुम्हाला फारसा त्रास देईल. पुढचा प्रकार म्हणजे गरज पडल्यावर उपलब्ध नसलेले लोक.
आपल्याला खऱ्या मित्रांची खरी ओळख संकटाच्या काळात कळते. सुखाच्या काळात तर सगळेच तुमच्यासोबत उभे राहतात, यामध्ये काहीच वेगळं नाही. पण जर गरज पडल्यावर तुमचा कोणताही मित्र तुमच्याजवळ नसेल किंवा तो फक्त वाहने करत असेल, तर हे संकेत आहेत की त्याच्याशी मैत्री संपवणं योग्य आहे. असे लोक फक्त सहवासाचं नाटक करतात आणि कधीच खरे साथीदार ठरू शकत नाही. ते फक्त गरजेनुसार तुमचा वापर करतात. पुढचा प्रकार म्हणजे बेशर्म लोक. आचार्य चाणक्य अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच सांगतात. या लोकांना स्वतःची आणि इतरांची इज्जत करण्याची कुठलीही जाणीव नसते. ते कुठेही काहीही करण्यास मोकळे असतात. त्यांना कुठलीही लाज नसते. अशा लोकांशी संबंध ठेवणाऱ्यांची सुद्धा इज्जत कमी होते आणि स्वतःची सुद्धा समाजात त्यांची प्रतिमाही खराब होते. जर यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर अशा लोकांपासून वेळी स्वतःला दूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन विविध विचारांसोबत मी नवीन व्हिडिओ नेहमीच घेऊन येत असते. चॅनलवर जर नवीन असाल तर पुन्हा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. एक गृहिणी म्हणून माझं थॉट्स ह्या विचारांना प्रेरित करण्यासाठी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर वेलकम टू माय चॅनल थॉट्स. पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच मी तुमच्यासोबत जोडली जाईल. तोपर्यंत धन्यवाद.